डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 78व्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आमने लोणाड 10वी व 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा डीवाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भिवंडी बापगाव नाका येथील जैन रॉयल्टी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून काँग्रेस ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांची उपस्थिती लाभली। उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्यातील सुसंवादामुळेच यश मिळते। विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्ये जपावी। विद्यार्थ्यांचे यश हे शिक्षकांच्या प्रयत्नांचे यश असते। पुढे त्यांनी आपले शिक्षण क्षेत्रातील अनुभव व स्वतःच्या शालेय जीवनातील प्रेरक प्रसंग सांगितले। विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुढील योजनांची माहिती देखील दिली। तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील केलं। या उपक्रमाचा लाभ भिवंडी शहरातील असंख्य विद्यार्थ्यांनी घेतला। विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच स्तुत्य उपक्रम राबवत असतो आणि यापुढेही अविरतपणे आमच्या फाउंडेशनच्या मार्फत सर्वतोपरी विद्यार्थ्यांसाठी मदत उपलब्ध होणार असल्याचं प्रतिपादन युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र दयानंद चोरगे यांनी केलंय। यावेळी डीवाय फाउंडेशन प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य मानकभाई केने, किशोर गायकवाड, उपसरपंच बाळाराम गोडे, सरपंच संतोष काकडे आदी पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा हा दिवस आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी भरपूर अभिमानाचा आहे। त्याचबरोबर आजचा दिवस हा भरपूर महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर आजच्या या दिवसानिमित्त भारताला पुढे नेण्याकरिता ज्या आपल्या भविष्यातली पिढी आहे, ज्यांचा हातभार आपल्या भारत देशाच्या उन्नतीसाठी लागणार आहे, अशा विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडत आहोत। सर्व विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।